रूप त्याला पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याच्या संदर्भात आपण संभाजीराजे आक्रमक झाल्याचं पाहिलं। पुढे पाहूयात, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे शहराच्या दौऱ्यावरती आहेत। उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला विविध विभागांचे अधिकारी भेटत असतात आणि अशा वेळी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका असं मला सांगण्यात आलंय। पण माझ्या हातावर या माय माऊल्यांच्या राख्या आहेत, त्यामुळे माझ्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत मला कोणाच्याही संरक्षणाची गरज नाही, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो, मी स्पष्ट करू इच्छितो, माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही। माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतंय। युवक युवतींच्या कल्याणाच्या करता काम करताना बहिणींनो, भावांनो, माझा जीव गेला तरी मला त्याची पर्वा नाही। गेल्या 33 वर्षापासून मी या कारणासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे आणि मी ते करतच राहणार। जर हेच माझं भाग्य असेल तर माझा जीव या महान भूमीतील लोकांच्या आणि माझ्या बसलेल्या माय माऊलींच्या आणि मातांच्या सेवेत गेला तरी मी एक समाधान व्यक्त करीत। तुम्ही निळा शर्ट घातला तर तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का, असा खोचक सवाल शरद पवार यांनी अजित पवार यांना केलाय। सध्या महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या यात्रा सुरू आहेत। शरद पवारांची शिवस्वराज्य तर अजित पवारांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे। दरम्यान अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि लाडकी बहीण योजनेचा प्रसार करण्यासाठी अजित पवारांनी गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केला आणि यावरूनच पवारांनी हा टोला लगावला। पवारांचे गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे अशी चर्चा आहे। महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे, तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? असं तुम्ही निळा हिंदूच आहे, त्यामुळे काही तुमच्याकडे जरी महिलांचा अध्यक्ष हिंदूच आहे। मनोज जरांगे आज नगर दौऱ्यावरती आहेत, पण कालच पुण्यात त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते। तरीही जरांगे यांच्या नगर